जालना महापालिका निवडणूक भाजप शिवसेना युतीकडे वाटचाल निर्णय नाही। युती संदर्भात बैठक संपन्न, प्राथमिक चर्चा पार पडली। जालना महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना यांच्यातील युतीसाठी अखेर पहिली अधिकृत बैठक पार पडली। शहरातील एका हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीत दोन्ही पक्षांनी शहरातील राजकीय परिस्थिती, निवडणूक ताकद आणि पुढील रणनीतीवर प्राथमिक चर्चा केली। या बैठकीला भाजपकडून माजी आमदार कैलास गोरंट्याल, महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे, तर शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुख भास्कर अंबेकर आणि जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे उपस्थित होते। बैठक सकारात्मक वातावरणात पार पडल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्पष्ट केलं आहे। शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख भास्कर अंबेकर यांनी युतीबाबतचा निर्णय येत्या 2 ते 3 दिवसात होईल असा संकेत दिले, तर माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी महापौर पदाबाबत प्राथमिक स्वरूपात चर्चा झाल्याचं सांगितलंय। मात्र बैठकीनंतर भाजप शिवसेनेनं महापौर पदावर कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचं स्पष्ट केलं आहे। ही केवळ प्राथमिक बैठक असून यानंतर आणखी काही बैठका होणार आहेत। यानंतरच युतीबाबत ठोस आणि अंतिम निर्णय जाहीर केला जाईल अशी माहिती नेत्यांकडून देण्यात आली आहे। जालन्यात हो नाहीच्या चर्चेनंतर अखेर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची महापालिका निवडणुकीसाठी युतीच्या दिशेनं पहिली पाऊलवाट सुरू झाली आहे। शहरातील एका हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला असून येत्या काही दिवसात युतीबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आमची एक प्रायमरी बैठक आज झालेली आहे आणि सकारात्मक चर्चाच्या दृष्टिकोनातून आमची चर्चा झाली आणि पहिली मीटिंग आहे। काही किंतु परंतु असतात ते आम्ही एक दुसऱ्याला शेअर केलं आणि 22 तारखेला 21 तारखेला आमचा इंटरव्ह्यू आहे। त्याच्यानंतर आणखी 2-3 बैठक होईल आणि त्याच्यानंतर ते निकाल करणार। जागा वाटपाच्या संदर्भात काही चर्चा झाली? जागा वाटपाचा वर्कआउट करून आम्ही शिवसेनाला देणार आणि शिवसेना त्यांचा वर्कआउट करून आम्हाला देणार। त्याच्यानंतर मग बसून काय करता येईल, कसं सीट शेअरिंग करता येईल त्याचा चर्चा करणार। म्हणजे 22 तारखेनंतर झाली नाही, 21 तारखेला 20 तारखेला 2-3 बैठक तर होणार। महापौर पदासंदर्भात काही चर्चा झाली? महापौर बद्दल अशी काही चर्चा झालेली नाही। त्यांच्याकडून सकारात्मक होईल, आमच्याकडून सकारात्मक आहे की ज्याचे जास्त येईल, जर कदाचित शिवसेनाचं जास्त येईल तर शिवसेनाचा महापौर आहे, कदाचित भारतीय जनता पार्टीची जास्त येईल तर भारतीय जनता पार्टी महापौर, असे एक प्राथमिक चर्चा झाली। आमची ही प्राथमिक बैठक या ठिकाणी पार पडली आणि ती अत्यंत सकारात्मक अशी बैठक झाली। महायुती जालन्यामध्ये होणार आहे, कारण हिंदू मतांचं विघटन त्या ठिकाणी होऊ नये आणि म्हणून ही अत्यंत चांगल्या पद्धतीची बैठक आज पार पडली। 2-3 दिवसामध्ये पुन्हा दुसरी चर्चेची फेरी त्या ठिकाणी होईल। जागा वाटपाच्या अनुषंगाने ही चर्चा नव्हती, युती करायची का नाही करायची या संदर्भाने ही बैठक होती आणि म्हणून महायुती झाली पाहिजे असं शिवसेनेकडनंही तसा सूर येतो आणि आमच्याही पक्षातल्या काही लोकांना असं वाटतं की महायुती झाली पाहिजे आणि म्हणून भाजप सेना रिपाई अजितदादा गटाची युती होईल असा आशावाद आम्हा सर्व नेत्यांना या ठिकाणी वाटतो। आजच्या बैठकीला राष्ट्रवादी नव्हती, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या दोन्ही प्रमुख मित्र पक्षाची ही आजची बैठक होती। जो काही निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला आमच्या मित्र पक्षांना आम्ही तो सांगतो। कुठल्या कुठल्या प्रभागामध्ये आपल्याला काय करता येईल युती करण्याच्या संदर्भामध्ये अत्यंत सकारात्मक चर्चा झाली आणि या सकारात्मक चर्चेतूनच हे ठरलंय की आपण पुन्हा एकदा बसायचं आणि ते पूर्ण वर्कआउट केल्यानंतर बसायचं। आज माननीय गोरंट्याल साहेबांनी जे सांगितलं की माननीय बावनकुळे साहेब येणार आहेत, त्यांच्या पक्षांच्या उमेदवारीच्या सुद्धा मुलाखती उमेदवारांच्या होणार आहेत आणि म्हणून त्यांना 2 दिवस लागणार आहे। निश्चितपणानं ही महानगरपालिका ही जी पहिली निवडणूक आहे, तर या महानगरपालिकेवर कुठल्याही परिस्थितीमध्ये युतीचा भगवा फडकला पाहिजे या मानसिकतेमध्ये आम्ही सगळे बसलो होतो। परंतु आता शेवटी वर्कआउट केल्याशिवाय म्हणजे आपल्याला अंतिम याच्यापर्यंत येता येणार नाही आणि म्हणून पुन्हा बैठक होतील आणि त्यामध्ये निर्णय होईल। हे वर्कआउट केल्यानंतरही जसं गोरंट्याल साहेबांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे पुन्हा दानवे साहेब असतील, लोणीकर साहेब असतील, आमच्याकडे खोतकर साहेब आहेत, पुन्हा एक बैठक होईलच आणि मग नंतर अंतिम युतीच्या संदर्भामध्ये निर्णय होईल।